की वनिताने सुरुवात केलेली त्या गोष्टीला. आधी काही घरी असं नव्हतं. ही एक छान सुरुवात वनिताने करून दिली आपल्या घराला. आता बहुतेक पिढ्यानपिढी चालेल. बहुतेक आपला रुद्र पण भविष्यात ही पिढी चालवल असं मला वाटते. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि दत्त जयंती पण आहे. तर आजची पूजा आईनेच केलेली आहे महाराजांची. तर आता घेऊयात चहा आणि मग आपल्या सोसायटीत तिथंच एक दत्त मंदिर आहे. तर तिथं जाऊन मग दर्शन घेऊयात महाराजांचं आणि बघूयात जमलं तर आज मठात पण जाऊन येऊयात. तसं तो थोडा अजून रिलॅक्सच आहे, पण थोडं एडिटिंगचं आणि फोटो सिलेक्शनचं काम आहे. तर बघूयात. तर चला जाऊन दर्शन घेऊ. आधी चहा पिऊन मग दर्शन घ्यायला जाऊ. चला तर मग आता इथं आपल्या सोसायटीत एक दत्त मंदिर आहे आपलं जुनं. तिथं दर्शन घेऊन येऊयात. श्री गुरुदेव दत्त. हे आपल्या सोसायटीतलं दत्त मंदिर आहे आणि खूप जुनं दत्त मंदिर आहे. आम्ही इथं राहायला आलतो 95मध्ये, तेव्हापासून हे दत्त मंदिर आहे. आता आमच्यातले तळेकर बाबा नाही आहेत. तळेकर बाबा असताना सकाळपासून श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष आमचे तळेकर काका करायचे दिवसभर. म्हणजे ते माईक एकदा घेतला हातात की रात्री 12 वाजेपर्यंत काय सोडायचेच नाही. तर आता तळेकर बाबा नाही आहेत आमच्या इथं, त्याच्यामुळं तेवढी एक खंत आहे. नाहीतर काका असताना मजा यायची आणि भरपूर गर्दी असायची. पण आता काय प्रत्येकाला प्रत्येकाचे व्याप आहेत, त्याच्यामुळे जास्ती कोण लक्ष देत नाही मंदिराकडे. जे ते आपापल्या व्यापात आहे. बघू आता तरुण पिढीने घेतल्या हातात आता मंदिर. आता बघू काय करतात. हळूहळू चालू आहे त्यांचे पण प्रयत्न. तर दर्शन घेतले आता निघूयात मग. आणि इथं आमचं चाललेला महाप्रसादाची तयारी चालली आहे आपल्या शेजारी. शक्यतो इथंच चालते आता महाप्रसादाची तयारी. बुंदी वगैरे झालेली आहे. बुंदी वगैरे करून झाले. असं बोरुडे काकांचं लक्ष असतं जरा प्रत्येक गोष्टींमध्ये. कोणतरी मोठं माणूस पाहिजेच ना लक्ष द्यायला. बोरुडे काका येतात आपले, लक्ष देतात. तरी बरेच लोक नाही आहे. अजित काळोखे नाही आहे, रांजणे काका नाही आहे, जाधव बाबा नाही आहे वर्षी. अजून तरी कोण दिसलं नाही. चल आता जाऊन येऊयात मार्केट यार्डला. थोडं फुलं करून घेऊन येऊयात, कारण घरी पण आपल्या दत्त जयंती असते, वनिता साजरी करते. तर चला जाऊन. तर आलो होतो, म्हटलं साबुदाणा वडे खावे. आज गुरुवार येतो, उपास पण धरला आहे. तर आता आपल्या बालाजीनगरमधले पवार साबुदाणा वड्यांचे तर एवढी गर्दी की आता खायची इच्छाच राहिली नाही. आता चला नंतर येऊ थोड्या वेळाने. तर आता पोचलो आहे घरी. तर आता मस्तपैकी आईने उपाशीसाठी काहीतरी बनवलं आहे फराळाचं, घेऊयात खाऊ. आज दत्त महाराजांनी बरोबर उपास घडून आणला. मनी न जाणे पण घेतलं त्यांनी उपास घडून. चला तर काय केले बघूयात फराळाला. आणि संध्याकाळच्या महाप्रसादाची तयारी चांगली जोरात चालली आहे. आपल्या घरी दत्त जन्म उत्सव. तर आता फुलाच्या माळा होत्या, त्या धनकवडीत होत्या सासरवाड. तर चला घेऊन येऊयात. ते सजावट करता येईल. आता वनिता आली की संध्याकाळी जास्त धावपळ होणार नाही. वनिता निघालो. तर सासूबाईंना तर काय सापडलं नाही, पण बापू जसे वरती स्टूल घेऊन चढले एका सेकंदात शोधून काढला. आता कसं आहे, सासूबाईंचं वय झालं त्याच्यामुळं काय सापडत नाही त्यांना. पण बापू अजून आमचे जवान आहे, त्यांना लगेच काय पाहिजे ते सापडतं. श्लोकला पण हसायला येते. हे बघा आपला हसतोय श्लोक. तर आपल्या घरी पण दत्त जयंतीचा आपण उत्सव करतो. तर आता तयारी चालू केलेली आहे. आता बघू शकता घरच्या घरी आपली छोटीशी तयारी. ही वनिताने सुरुवात केलेली त्या गोष्टीला. आधी काही घरी असं नव्हतं. ही एक छान सुरुवात वनिताने करून दिली आपल्या घराला. आता बहुतेक पिढ्यानपिढी चालेल. बहुतेक आपला रुद्र पण भविष्यात ही पिढी चालवल असं मला वाटते. हो ना, हो तर बोललाय. आता बघूया. तर चला घेऊया तयारी करून. आता मस्तपैकी चहा वगैरे घेऊया. खाली आवरून झाले आणि आता पाळण्याचा कार्यक्रम चालू झालेले. आपली रेखाताई मोगे ती नेहमीप्रमाणे तीच पाळणं म्हणते आणि तिचं
पूर्ण पाळणा पाहते चालू आहे तिचं आता पाळणा. तर आता असं आपण खाली आवरलेले. हा आता पाळणा केला आपण इथं डेकोरेशनसाठी. आणि आपल्या महाराजांचं पण असं सर्वांनाच आता आमंत्रण दिलं आहे आजच्या कार्यक्रमासाठी. आता हजेरी लावतीलच सर्वजण, हे 100% की सर्वजण येणार आहे 100%. तर चला आता वनिताला घेऊन येतो, ती आली कामावरनं, आता आवरेल ती आली की तिची थोडीशी धावपळच होईल. पण त्याचं पण मी नियोजन करून ठेवलं, प्रयत्न केले जेवढं आवडता येईल तेवढं मी नाहीनी. तर चला घेऊन येतो तिला. बोलू ना. तर धावपळ करत वनिता आली ऑफिसवरून आणि केली गडबडीत तिने सुरुवात पूजेला. मग सासूबाईन विद्या पण आली आणि रेखाताई झाली आज फोटोग्राफर, काढायला लागले सर्वांची ती स्वतः फोटो. अशी आपली रेखाताई मोगे खूप हौशी आहे, सोसायटीत बरेच विचारती सारखी घेत असते. सर्वांनी मिळून मग पाळण्याची सुरुवात केली. पाळण्यामध्ये महाराजांना बसवलं, पूजा सुरू केली आणि आता उंचे काकूंनी घेतला पुढारपणा आणि पाळणं म्हणायला केली सुरुवात. मग घरातला आपला महाराजांचा पाळण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आता तुम्हाला सोसायटीत दाखवतो, खूप मोठं नियोजन असतं. तर महाप्रसादाला आपल्या सोसायटीत चूलबंद कार्यक्रम असतो. प्रसाद सर्व स्वादिष्ट असतो, पण बुंदी सर्व आवर्जून खातो.